मित्रांनो, स्मार्ट जिनियस मॅथ चॅनल म्हणजे ट्रिकचा खजाना आहे. या चॅनलमध्ये आपल्याला दररोज नवनवीन मॅथ विषयाच्या आणि स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या ट्रिक्स या ठिकाणी आपण पाठवत आहोत. यासाठी चॅनलला जर या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे दररोज तुम्हाला नवनवीन ट्रिकची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर या ठिकाणी येईल. पाहूयात या ठिकाणी आजचा या ठिकाणी प्रश्न. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रश्न या ठिकाणी शिकणार आहोत. या नवीन प्रश्नाची ट्रिक आपण शिकणार आहोत. तो प्रश्न असा आहे की 4% काढा, 4% काढा किंवा 4 शेकडा काढा. अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो. सेकंदात त्याचं उत्तर कसं काढायचं आहे ते आपण पाहणार आहोत. पाहूयात या ठिकाणी उदाहरण आहे 50% बरोबर किती. 50% बरोबर किती. अगदी सेकंदात कसं सोडवायचं ते ट्रिक या ठिकाणी समजून घ्या. आपण प्रत्येक संकल्पना आपण स्वतंत्रपणे या ठिकाणी समजून सांगत आहोत. प्रत्येक कन्सेप्ट आपण स्वतंत्रपणे या ठिकाणी समजून सांगत आहोत. वेगवेगळ्या संकल्पना एकत्र करून गोंधळ निर्माण करण्यापेक्षा प्रत्येक संकल्पना स्पष्ट करणे हा आपल्या चॅनलचा या ठिकाणी मुख्य उद्देश आहे. पाहूयात या ठिकाणी उदाहरण 50%चे 20% किती आहे. म्हणजे या ठिकाणी काय करायचंय, सोपं आहे. यातलं शून्य कमी करा, यातलं शून्य कमी करा आणि जे काही राहिलेलं आहे त्यांचा गुणाकार करा. 5 गुणिले 2, 5 गुणिले 2 बरोबर किती आलं, 10. सोपं आहे. फक्त शून्य कमी करायचं. इथे एक शून्य, इथे एक शून्य आपण कमी केलं. 5 दुनी 10, डायरेक्ट त्या दोन्हीचा गुणाकार केला. पुढे जाऊया पुढील उदाहरणामध्ये. या ठिकाणी 70चे 40% बरोबर किती करा. या ठिकाणी इथलं शून्य कमी करा, हे एक शून्य कमी करा, हे एक शून्य कमी करा. काय शिल्लक राहिले, इथं 7 राहिलं, इथं 4 शिल्लक राहिलं. करा या ठिकाणी त्यांचा गुणाकार. 7 गुणिले 4 बरोबर 7 चौक किती, 28. म्हणजे या ठिकाणी 70चे 40% किती आलं, 28 आलं. पुढे जाऊया. पुढचं उदाहरण 80चे 50% बरोबर किती. या ठिकाणी शून्य शून्य कमी करा, इथलं शून्य कमी केलं, इथलं शून्य कमी केलं, शिल्लक काय राहिलं, इथं 8 आणि इथे किती राहिलं, 5. करा त्यांचा गुणाकार. 8 गुणिले 5 बरोबर 8 पंचे 40. 70चे 80चे या ठिकाणी किती, 50% बरोबर किती आलं, 40 आलं. पुढे जाऊया. पुढचं उदाहरण आहे 200चे 60% बरोबर किती. 200चे 60% बरोबर किती. करा या ठिकाणी. या 60 वरचं एक शून्य कमी केलं, या 200 वरचं एक शून्य कमी केलं. शून्यांची कमी करण्याची संख्या सारखीच पाहिजे, नाहीतर तुम्ही इथं 60 वरचं एक शून्य कमी केलं, 200 वरचे 2 शून्य कमी केले, उत्तर बोंबलं तुमचं. उत्तर या ठिकाणी 100%च होणार आहे. तसं काही करायचं नाही. जिथं या ठिकाणी जेवढे शून्य कमी केले तेवढे शून्य इथं पण कमी करायचे आहेत. शिल्लक राहिलेली संख्या कोणती आहे, इथं 20 आहे, इथं 6 आहे. मग 20 गुणिले 6, 20 गुणिले 6, 20 सारखं 20 चे 120. पुढे चला. पुढचं उदाहरण आहे 60चे 10%. 60चे 10% करा या ठिकाणी. इथलं 10 वरचं शून्य कमी केलं, 60 वरचं शून्य कमी केलं. शिल्लक राहिलेल्या संख्यांचा डायरेक्ट गुणाकार करा. 6 गुणिले 1, 6 गुणवले 1 बरोबर 6 1 6. उत्तर किती आलं, 6. 60%चे 10% म्हणजे 6 आलं. पुढे पुढचं उदाहरण पहा. 40चे 30%. 40चे 30% बरोबर किती. मग या ठिकाणी 30 वरचं एक शून्य कमी केलं, 40 वरचं एक शून्य कमी केलं. किती शिल्लक राहिलं पहा. 4 गुणिले 3, 4 गुणिले 3 बरोबर 4 एकूण 12. 40चे 30% बरोबर किती आलं, 12 आलं. पहा या ठिकाणी अशा पद्धतीनं शेकडेवारीवरचा हा प्रश्न असतो. 4% काढा किंवा 4 शेकडा करा असा प्रश्न आल्यानंतर या पद्धतीनं तुम्ही सेकंदामध्ये या ठिकाणी त्याचं उत्तर लिहू शकता. काय केलं, 50%चे 20%, शून्य शून्य इथं जेवढे शून्य कमी केले तेवढे शून्य इथं कमी केले, राहिलेल्या संख्यांचा इथं गुणाकार. अशा पद्धतीनं सेकंदामध्ये या ठिकाणी आपण टक्के काढू शकतो. या ठिकाणी शेवटचं उदाहरण जे आहे ते तुमच्यासाठी आहे. उदाहरण आहे 20%चे 20चे 60% बरोबर किती. हे उदाहरण या ठिकाणी सोडवायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरायचं नाही. पाहत राहा स्मार्ट जिनियस मॅथ चॅनल. आपण लगेचच भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक घेऊन आपल्यासोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. बेस्ट ऑफ लक.